नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात बॅचलर किचन आणि आज बॅचलर किचनमध्ये आपण बनवणार आहोत चिकन. आपण छानपैकी चिकन आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर इत्यादी, गार्लिक पेस्ट आणि सुहाना चिकन मसाला. तर मग चिकन चांगल्या प्रकारे आपण धुवून घेऊ आणि मग पुढची प्रक्रिया करू. हे आपण पाण्यात टाकलेलं आहे. 1.5 पाव एकाला सफिशियंट आहे. छानपैकी त्याला धुवून घेऊ. मस्तपैकी दोन्ही हातांनी जे काही राहिलेलं आहे, खराब वाटते ते बाजूला काढायचं. जे आवडते तेच आणलेलं आहे. बघा, हे नाही आवडत मला. यातले हड्डीचे पीस चांगले लागतात. मस्तपैकी आपण त्याला धुवून घेऊ. चिकन शिजवताना कांदा घ्यायचा, त्याला मस्तपैकी बारीक कट करायचा आणि तो संपूर्ण कांदा बारीक करून चिकन शिजवताना टाकायचा, जेणेकरून कांदा आपला बारीक होईल आणि शिजवताना कांद्याची त्याच्यात अर्क उतरून जाईल, म्हणजे आपली भाजी जी आहे ती घट्ट होईल. त्यामुळे आपण 2-3 कांदे घेतलेले आहेत. मस्त घेऊ, त्याला बारीक मी कापत आहे. आपण बघू शकता. आपल्याकडे जो चाकू आहे तो जरा बोथड आहे. 2-3 कटर होते, पण ते इकडे तिकडे गेलेत. बॅचलर असल्या कारणाने आपण साहित्य सामग्री पूर्णपणे जुटवू शकत नाही, तर मी प्रयत्न करतोय. एक एक फोड करतोय. कट केलाय. या कट आता एकदम बारीक करायचं आहे त्याला. जेवढं जोरात जमेल तेवढा मी जोरात कापण्याचा प्रयत्न करत आहे. आपला कांदा एकदम बारीकच पाहिजे, कारण जाड कांदा ठेवला तर तो त्याचा अर्क उतरत नाही आणि तो जाड जसा तसा राहतो. एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. हे बघा, असे कसे एकदम बारीक जसं आपण मिसळमध्ये खातो तसा मस्तपैकी कांदा बारीक करायचा. झाला कांदा बारीक झालाय. थोडी एक फोड राहिली. ओके. आता आपण तो कढईमध्ये टाकू. त्याला थोडासा कांदा चांगल्या प्रकारे भाजला गेला पाहिजे, जेणेकरून त्याचं काहीच राहणार नाही, नाहीतर तो कचर लागतो. मस्तपैकी त्याला बारीक भाजून घ्यायचा आहे. फ्लेम कमी जास्त करायची. जळत असलं तर तेल टाकू थोडं. सध्या असं ॲडजस्ट करा. चमचा थोडा लहान आहे. पुढच्या वेळेस चांगला चमचा घेऊ भाजीचा. काही साहित्य आणायचं आहे. बऱ्या प्रकारे, म्हणजे चांगल्या प्रकारे कांदा झाला असं वाटते. आपण आता त्याच्यानंतर बंद करू. थोडीशी मीठ आणि त्याच्यामध्ये हळद, थोडंसं जिरा आणि मोहरी पण टाकू. तेल थोडं प्रमाणात म्हणजे कमी झालं होतं, त्यात तेल ओतलं थोडं. आता आपण चिकन घेऊ. म्हणजे हळद टाकू पहिलं. मस्तपैकी त्याला हे करत राहायचं आहे चमच्याने, जेणेकरून ते जळणार नाही, कारण इंडक्शनचा एक साईडनं जळायला लागते. जे हे चिकनचे पीसेस चांगल्या प्रकारे टाकत आहे. आणि हे म्हणजे फ्लेम आता मी बंद केली, पण फ्लेम थोडी चालूच पाहिजे, म्हणजे जेणेकरून ते तेलामध्ये थोडं चांगलं होईल. त्याला हलवत राहा. चांगले पीस आहे, म्हणजे हळद मिक्स झाली पाहिजे आणि तेलामध्ये थोडं चिकन असं रोस्ट झालं पाहिजे. पूर्णच रोस्ट झालं पाहिजे असं नाही आहे, कारण ते जेव्हा आपण पाणी ओतू पाण्यामध्ये होईलच, पण तरी थोडं झालं पाहिजे. म्हणजे पाणी कसं थोडं वापरायचं, जेणेकरून जास्त जर पाणी टाकलं तर ते पाण्याचं शिजेल. तेला म्हणजे शिजलेलं तर मस्त, म्हणजे टेस्ट त्याची भारी होते. आता तोंडाला पाणी सुटत आहे, कारण आपलं 10-15 मिनिटामध्येच चिकन शिजवून ओके होईल. आपण एक ताटली घेऊ, म्हणजे झाकण घेऊ, त्याच्यावरती ठेवू. फ्लेम मोठीच पाहिजे.
लक्ष ठेवायचं, वेळोवेळी पाणी ओतायचं त्याच्यावरती, नाहीतर चिकन आपलं खाली लागते. ही प्लेट ठेवली आपण. ह्याच्यानंतर आपण काय करू की आपला जो गोळा बनवू, म्हणजे मसाला बनवू, ज्यामध्ये आपण हळद, मिरची पावडर, कांदा लसूण पेस्ट, गार्लिक पेस्ट असं सगळं एकत्र करू आणि त्याच्यामध्ये पाणी टाकू. आपण आता मसाले घेऊ. प्लेटमध्ये नाही पडला, चालतच आहे. थोडं अलग करण्याचा प्रयत्न करत आहे. असो, परत प्रयत्न करू. जमलं, ठीक आहे. हे बघा, मिरची पावडर एका व्यक्तीला 5 रुपयाची मिरची पावडर सफिशियंट आहे, म्हणजे जो तिखट खाणारा असला तरी. त्याच्यानंतर आपण हे घेऊ आपण, म्हणजे काय म्हणते त्याला, आपलं धनिया पावडर. थोडी धनिया पावडर घेतली. आपल्याकडे सांबार वगैरे नाही आहे, सांबार म्हणजे कोथिंबीर वगैरे नाही आहे. त्यानंतर हा आपला मसाला. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अजून हे घेऊ, आपलं काय म्हणतात, कांदा लसूण मसाला असेल कुठेतरी, बहुतेक आपल्या त्या याच्यामध्ये राहील. गार्लिक पेस्ट आधी टाकायची, तिखट टाकायची, गोळ्यामध्ये ते नाही वापरायची. दिसेल बहुतेक. आपल्याला कांदा लसूण मसाला घ्यायचा. हा, हे कांदा लसूण मसाला. आणि ते मस्तपैकी त्यात थोडं पाणी ओतून आपल्याला त्याला हे करायचं आहे, कारण जर आपण तसंच टाकू तर ते मसाले जळून जातील. पाण्यामध्ये जर टाकले तर ते व्यवस्थितरित्या होतात. तोपर्यंत आपलं तिकडे चिकन चांगल्या प्रकारे शिजून जाईल. त्याचा छानपैकी असा गोळा बनवून घ्यायचा. एवढ्या वेळामध्ये तिकडे चिकन शिजून जाते, म्हणजे आपला वेळ वाया जात नाही. हात धुवून घेतो, चिकन शिजलं का बघतोय. एक पीस, म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा त्याप्रमाणे मस्त प्रकारे शिजलं, म्हणजे थोडंसं नुसतं असं पकडलं तरी. जर चिकन शिजलं नाही तर मग घोळ होतो. चिकन आपलं शिजलेलं आहे. आपण आता ते एका प्लेटमध्ये मस्तपैकी काढून घेऊ. तुम्ही जर त्याच्यामधलं सूप पिऊन घेतलं किंवा काढून घेतलं तर मग काय होते की जी आपली भाजीची मजा चालली जाते. आणि जर सूप पूर्णपणे त्याच्यामध्ये वापरलं, पीस आणि सूप काही न खाता, तर ते इतकं बढिया बनते. कारण त्याच्यामधलं जे काय म्हणते आपल्याला स्वाद चालला जातो. सूपवरच कॉन्सन्ट्रेट जास्त, म्हणजे सूपमध्ये जास्त प्रमाणात चव असते असं म्हणता येईल. छान प्रकारे याच्यात काढून घेऊ आपण. थोडं पाणीने साफ करू, कारण जर पाणी कांदा वगैरे किंवा पाणी राहिलं तर मग ते जळते. आपल्याला तेल वगैरे टाकायचं त्याच्यामध्ये. थोडं आपण पाणी होतो. जेवढं साफ होईल तेवढं साफ करायचं, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. हे थोडं पाणी उरलंय, आपण कशात तरी ऍडजस्ट करून ते काढू. आणि ते प्लेटची फुल झालेली. चमचा घेऊन ठीक आहे खाली काढू, कशामध्ये तरी एका प्लेटमध्ये आपण ते पाणी काढू. त्याला प्लेट जर हलवली तर ते सूप वगैरे खाली पडेल. आपण कढईतलंच. आता आपण एक गार्लिक पेस्ट ओतली. 5 रुपयाची गार्लिक पेस्ट, म्हणजे एका व्यक्तीला तुम्ही विचार करू शकता 5 रुपयाची गार्लिक पेस्ट, 5 रुपयाचा कांदा लसूण मसाला, 5 रुपयाचं एव्हरेस्ट किंवा तुम्ही सुहाना घेऊ शकता मसाला. त्याच्यानंतर मिरची पावडर 5 वाली. बस हे असे 4-5 पदार्थ लागतात आपल्याकडे. म्हणजे मोहरी आणि ते तर असतेच. धनिया पावडर पूर्ण टाकायची, थोडं. हे आपण खोबरं घेतलंय, ते पण अर्धे टाकायचे. खोबरं काय करते की आपल्याला
म्हणजे तेल सोडते भाजीला, तेल वापरल्यापेक्षा, आणि भाजी थोडी अशी घट्ट पण बनवते. त्याच्यामुळे ते आपण घेतलं. बरेचसे पदार्थ कमी आहे आज, कारण मिळाले नाही. छानपैकी असं करून घ्यायचं, म्हणजे थोडं लाल होईल तोपर्यंत, एकदम जळू नाही द्यायचं. जळलं तर मग आपली भाजीची टेस्ट हे खराब होऊन जाते. हे आपला गोळा जो बनवला होता, गोळा टाकला. गोळा जर आपण तसंच वापरला तर म्हणजे आपली जी तर्री म्हणतात, म्हणजे विदर्भातली तर्री, ती तर्री येत नाही भाजी, ती मरून जाते. थोडं थोडं पाणी ओतायचं, म्हणजे काय होईल की खाली जळणार पण नाही आणि तेल पण आपलं तेवढं वाचेल. तेल जर जास्त टाकलं तर भाजी तेलकट होते. आरामात म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या याच्यावरती फ्लेम ठेवायची, एकदम फुल फ्लेम करायची नाही. त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ओतू. हे राहिलेलं ते पाणी आपण काढलं होतं, ते पण पाणी प्लेटमधलं काढून टाकू आपण त्याच्यामध्ये. मस्त आरामात होऊ द्यायचं. आहे आपला मसाला झाला पाहिजे. जर मसाला कच्चा राहिला तर आपल्याला लवकर जावं लागतं. मग हे बघा, थोडं पाणी थोडं चालूच ठेवायचं त्याच्यावरती, आणि थोडं त्याला घट्ट होऊ द्यायचं. आपला मसाला शिजलाच पाहिजे. जिरा आणि मोहरी टाकायची राहिली होती, ते आधी टाकतात. असो, शिजते ती पण. फ्लेम वाढवली, थोडं पाणी, थोडं हे असं चालू द्यायचं. 1-2-4 मिनटं तसं करत राहायचं, म्हणजे आपला मसाला शिजला पाहिजे. मसाला शिजल्याने तर आपलं पोट दुखेल आणि मग आपल्याला जेवण करत क्षणी जावं लागेल. थोडं पाणी, थोडं फिरवत राहायचं. फ्लेम वाढवली थोडी. भाजी आता 2 मिनिटात तयार होईल. तर चिकन आपलं व्यवस्थित शिजलंय. एक पीस आपण त्यात टाकू. छान प्रकारे भाजी होईल आज दिसतंय, म्हणजे तरी बऱ्या प्रमाण दिसतंय मला. आता बऱ्याच वेळेस काय होते, आपण खूप मेहनत करतो पण ते दिसत नाही. तरी वगैरे भाजीवर येत नाही, म्हणजे त्याचा मूड चालला जाते. भाजीला टेस्ट जरी नसली तरी तरी असली पाहिजे. झणझणीत कशाला म्हणतात, तर ती तर्री वगैरे चांगली दिसली, दूरनच झणझणीत वाटत. पाणी एका व्यक्तीला साधारणतः आपण म्हणजे 1.5 पाव चिकन घेतले, पण ते जास्त होते. एका व्यक्तीला 1 पाव हा हिशोब राहतो. एका पावाप्रमाणे आपण चिकन शिजवायचं. आणि पाणी साधारणतः मी समजा पाणी वापरत आहे 600 ml. जर एकच व्यक्ती जेवायला असेल तर तुम्ही 400 mlच पाणी वापरा, जेणेकरून आपलं उरणार नाही. उरलं की फेकून द्यावं लागते. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे त्याला उकळी फुटतोय, आणि उकळी फुटल्यानंतर छानपैकी आपली जी तर्री आहे ती वरती येईल. फ्लेम फुल आहे, म्हणजे 90% आपलं काम आता असं झालेलं आहे. 10% काम राहिलं आहे. मी एकदा चेक करतो, म्हणजे कसं, जर भाजी तिखट झाली तर त्यामध्ये पाणी टाकता येईल आत्ताच, नाहीतर मग नंतर टाकली तर त्याची चव चालली जाईल. आपण मीठ आधीच शिजताना बऱ्या प्रमाणात टाकलं, त्याच्यामुळे वरनं आपल्याला मीठ टाकायचं काही काम नाही. आणि तो मिठाचा अंदाज तसाच घेतला पाहिजे, नाहीतर काय होते की आपण मीठ आधी टाकतो आणि नंतरही मीठ टाकतो, तर मीठ जास्त होऊन जाते आणि भाजीची टेस्ट चालली जाते. मी थोडी फ्लेम कमी करत आहे. चपात्या वगैरे आणतोय तोपर्यंत. सध्या चपात्या बाहेरूनच आणतोय, कारण बॅचलर म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आत्ता म्हणजे एकट्याला करणं जीवावर येते. आणि भाजी एकट्यालाच खायची आहे. 4-5 व्यक्ती असले किंवा 4-5 मुलं असले सोबत
तर मग आपण काम वाटून नाही देता येते, कोणी काही करते कोणी काही करते. तसेही आता बऱ्याच गोष्टी रेडीमेड मिळतात, त्याच्यामुळे आता समजा कांदा लसूण पेस्ट हे रेडीमेडच मिळते, नाहीतर पहिलं कांदा लसूण पेस्ट वाटावं लागते, ती होऊ द्यावं लागते. मस्त गतका म्हणतात त्याला, हे फुटत आहे छानपैकी. आपण कॅमेरा जवळ घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून सगळ्यांना दिसेल की कशा प्रकारे हे काय म्हणते त्याला, हे येते. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. बघू आपण भाजी कशी दिसते ती. आता पीस वगैरे चांगले शिजले, बघूयात. छानपैकी त्याला उकळी फुटत आहे. दिसते मस्तपैकी झणझणीत अशी भाजी. तर मग मित्रांनो, या जेवायला. तुमची भाजी रेडी आहे. फ्लेम बंद केली आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे ती दिसेल भाजी कशी झालीत. चालू बंद करते. असं आहे मग बॅचलर किचन मध्ये बॅचलर चिकन, ते पण झणझणीत. आपण साहित्य कमी वापरलं आहे आणि आपली भाजी पण चांगल्या प्रकारे झाली. तुम्ही बघू शकता की एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, पीसही चांगले झालेत आणि भाजी चांगली झाली. त्यामुळे अशा प्रकारे आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही आस्वाद घेऊ शकता. जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि भेटूया नवीन काहीतरी घेऊन. धन्यवाद.